काल रोजी आपल्याला गुप्त बातमीदार मार्फतीने बातमी मिळाली की एक खराडी पोलिसांच्या हद्दीमध्ये अवैध कॉल सेंटर चालू आहे। या माहितीच्या आधारावर क्राइम ब्रांच, सायबर पोलीस स्टेशन आणि खराडी पोलीस स्टेशन आणि इतर पण टीम जे आहे या ठिकाणी जाऊन खात्री केली। खात्री केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला एक अवैध कॉल सेंटर चालवताना मिळून आलेले आहे। त्या ठिकाणी 123 लोक उपस्थित होते, ज्यांच्यामध्ये 111 पुरुष आणि 12 महिला हे कॉल सेंटर चालवत होते। त्यानंतर त्यांची फर्दर चौकशी केल्यानंतर यांच्यामध्ये 8 लोक जे आहे ते मेन यांचे करता आहे आणि बाकी जे लोक आहेत त्यांना या कामामध्ये मदत करत होते। त्या आधारावर जे आहे ते सायबर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आणि आता गुन्हा जे आहे सायबर पोलीस स्टेशनचे सिनियर पीआय हे करत आहे आणि यापुढे जे आहे ते क्राइम ब्रांचचे पीआय आणि सायबर पोलीस स्टेशन हे दोघे मिळून जे आहे ते यांचे तपास करणार आहे। या तपास दरम्यान असा आपल्याला माहिती मिळाली की हे कॉल सेंटरच्या माध्यमातून प्रत्येक दिवशी जवळजवळ 1 लाख डेटाबेस अमेरिकन लोकांचे, अमेरिकन सिटीजनचे 1 लाख डेटाबेस या कर्मचारी लोकांना देण्यात येत होते आणि त्यानंतर हे लोक त्यांचे नंबरवर कॉल करून त्यांना वेगळे प्रकारचे भीती दाखवून, सायबर अरेस्टची भीती दाखवून त्यांच्या सोबत फसवणूक करत होते आणि त्यांच्याकडून क्रिप्टो करन्सी किंवा अमेझॉनचे व्हाउचर अशा प्रकारच्या माध्यमातून जे आहे ते पैसे घेत होते आणि नंतर ते हवाला वगैरेच्या माध्यमातून ते पैसे एक्सचेंज करून त्यांचे काम आर्थिक फायद्यासाठी वापरत होते। यांच्यामध्ये जे मुख्य जे आरोपी आहे त्यांच्यामध्ये करण शेखावत, संजय मोरे, केतन रवानी हे अजूनही आपल्याला मिळालं नाही, त्यांचा शोध चालू आहे। आणि 5 आरोपी जे मुख्य होतात ते सरजीत सिंग, अभिषेक पांडे, लक्ष्मण शेखावत, श्रीमय साहा आणि एरोन ख्रिश्चन अशा प्रकारचे त्यांचे नाव आहे। हे लोक प्रत्येक दिवशी संध्याकाळी 6 ते रात्री पहाटे 2 वाजेपर्यंत जे अमेरिकन लोकांचे डे टाइम आहे त्या हिशोबाने जे आहे हे काम करत होते आणि आतापर्यंत जे आहे यांनी बरेच लोकांना फसवलेले आहे आणि यांच्याकडे जे आहे ते आपल्याला 64 लॅपटॉप, 41 मोबाईल फोन, 4 राउटर अशा प्रकारचे त्या ठिकाणी मुद्देमाल मिळाले आहे आणि त्यांच्यामध्ये लाखो अमेरिकन सिटीजनचे डेटाबेस यांच्याकडे आहे हे आपल्याला मिळाले आहे आणि यांच्यामध्ये जे आहे ते पुढील तपास अजूनही चालू आहे। पुढील तपासमध्ये अजूनही यांच्याकडून बरेच माहिती मिळू शकतात अशा प्रकारचे जे आहे ते आपल्याला खात्री आहे। या रेडच्या दरम्यान आपल्याकडून क्राइम ब्रांच, सायबर पोलीस स्टेशन, खराडी पोलीस स्टेशन इतर असा जवळजवळ 20 अधिकारी आणि 150 अंमलदार या कामामध्ये लागले होते आणि अजूनही आरोपीची संख्या मोठ्या असल्यामुळे त्या लोकांसोबत जे आहे अजूनही विचारपूस चालू आहे। यापैकी काही आरोपी जे आपण FIR मध्ये मुख्य जे आरोपी आहे त्यांना घेतलेले आहे, बाकी आरोपीचे निष्पन्न करून जे त्या ठिकाणी लोक मिळालेले आहेत ते आपल्याकडे हे चालू आहे। अशा प्रकारची हे रेटचे बद्दलचे माहिती जे आहे ते आतापर्यंत आम्ही दिलेला आहे। अजून आपला काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता। सांगतो। यांच्यामध्ये मुख्य आरोपी जे आहे नंबर 1 करण शेखावत, केतन रवानी, संजय मोरे ते आपल्या प्रेस नोट मध्ये असतील। प्रेस नोट मध्ये आम्ही दिला आहे। प्रेस नोट मध्ये 5 नाव असतील, बाकी 3 चुकी पाहिजे आहे आपल्याला नाही मिळालेले आहे तर ते नाव मी सांगून देतो। संजय मोरे, करण शेखावत, केतन रवानी हे वेगळे गुजरातचे आहे, राजस्थानचे आहे, एक पुण्याचे पण आहे, असं वेगळ्या ठिकाणीचे आहे ते डिटेल घेण्याचा चालू। मी 8ची माहिती दिली। 8 पैकी जैसे सरजीत सिंग जे आहे राजस्थान आहे झुंझुनू, अभिषेक पांडे अहमदाबाद गुजरात, श्रीमय साहा अहमदाबाद गुजरात, लक्ष्मण शेखावत अहमदाबाद गुजरात आणि एरोन ख्रिश्चन हे अहमदाबाद गुजरात असा वेगळे ठिकाणीचे बाकी के डिटेल आल्यानंतर नाही हे मेन जे आहे ते प्लॅनिंग करणारे, मेन जे
जसं ऑफिस किरायावर घेणारे, बाकी गोष्टी सर्व माहिती देणारे असा लोक आहे. हे मागच्या वर्षी जुलै 2024 पासून सुरू होण्याची माहिती आहे. आता त्या नाही, सायबरकडे ज्यापर्यंत काही तक्रार येत नाही त्यापर्यंत तिथे आपल्याकडे आयटी कंपनी भरपूर आहे. कोणाकडे काय काम चालतात हे बद्दल सायबर पोलीस स्टेशन जे आहे त्यांच्याकडे जात नाही. त्या म्हणजे ज्यावेळी आपल्याला तक्रार काही फसवणूकची झाली, बाकी काही झाली, त्यावेळी आपण जातो. आता या प्रकरणामध्ये आपल्याला गोपनीय माहिती मिळाली की हे असं करत आहे, त्या आधारावर जे आहे ते रेड झालेली आहे. असं बोललं जातं की केंद्रीय गुप्तचर विभागाकडून ही माहिती मिळाली, मग आपण कारवाई करतो. आपल्या पोलिसांना याबाबत माहिती बरोबर आहे, देशाचे नाव बदनाम केलंच आहे. इंडियन होऊन अमेरिकन सिटीजनचे फसवणूक आहे. यांच्यामध्ये गोपनीय माहिती मिळाली इतकी आम्ही माहिती देऊ शकतो. बाकी कोणाकडून माहिती मिळाली हे गोपनीयतेचे भाग आहे, त्यामुळे ते असं सांगता येत नाही. अशी काही माहिती आपल्याकडे प्राप्त नाहीये. सर, पुणे पोलिसांना याबाबतची माहिती का होती? आपलं अपयश आहे का सायबर विभागाचं? कारण 1.5 वर्ष सुरू होतं, देशाची बदनामी झाली आहे, कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झालाय, आपल्याला काय माहिती मिळाली? नाही, ज्यापर्यंत कोणाची तक्रार येत नाही असं डायरेक्ट माहिती जे आहे ते आपल्याला जनरली मिळत नाही. कोणाची तक्रार आला तर आपल्याला माहिती मिळते आणि त्या आधारावर कारवाई होते. एक एक करून बोलत. किती जणांना रोज लोक फोन करत होते आणि जे पाहिजे बँक डिटेल्स किती अमाऊंटचं ट्रान्झॅक्शन झालं? हे लोक सरासरी 1 लाख लोकांना डेटाबेस आपल्या स्टाफला देत होते आणि त्या लोकांना हे स्टाफ लोक फोन करत होते आणि त्यांच्यापैकी काही लोकांची फसवणूक करत होते. सरासरी 30 ते 40 हजार डॉलर प्रत्येक दिवशी जे आता माहिती मिळत आहे असं हे लोक त्यांच्याकडून फसवणूक करून पैसे घेत होते. हे प्रत्येक दिवशी 30 ते 40 हजार डॉलर. ते सांगितलं नाही, गोपनीय माहिती आहे. माहिती जे आहे असं शेअर करता येत नाही. भारतातील आता तक्रारी इथे नाही आहे, तक्रारी नाही आहे. ते सांगितलं. यांच्यामध्ये वेगळे वेगळे अमेरिकन सिटीजनला हे लोक कॉल करायचे. त्यांच्यामध्ये जे थोडासा यांना वाटला की जे आहे ते आता हे आमचे थोडासा भीतीमध्ये आलेलं आहे. यांना अमेझॉन जे आहे त्यांच्या अकाउंटवर तुमचे जे आहे ते ड्रग्स आलेली आहे अशी त्यांना माहिती द्यायचे आणि ड्रग्सची भीती घालून त्यांना हे सांगायचे की जे आहे ते आपल्याला जे आहे ते अरेस्ट करण्यात येणार आहे. अशा प्रकारचे त्यांना भीती दाखवायचे. तुम्हाला हे अरेस्ट पासून वाचायचे असतील तर जे आहे ते तुम्ही आम्हाला अमेझॉनचे व्हाउचर खरेदी करून द्या किंवा बिटकॉइन वगैरेच्या मार्फतीने आमच्याकडे पैसे ट्रान्सफर करा. असा वेगळे वेगळे कस्टमर जे त्यांचे असतील त्यांच्याकडून वेगळे वेगळे प्रकारचे कडून हे पैसे घेत होते. बरोबर, 30 ते 40 हजार डॉलर प्रत्येक दिवशी आता जे माहिती मिळत आहे प्रायमरी माहिती. नाही, सोडलं नाही. विचारपूस चालू आहे, त्यांचे किती डिटेल मिळतो. बरोबर आहे, तेच आता विचारपूस चालूच आहे. त्यांचे अजूनही जे आहे ते आपण सोडलं नाही. त्यांचे विचारपूस झाल्यानंतर निर्णय घेण्यात येईल. येस. कोणावर? नाही, ते विचारपूस अजून चालू आहे. अजून माहिती मिळाली तर त्याप्रमाणे आपल्याकडून कारवाई होईल. अजून माहिती नाही आहे. ते जुलै 2024 पासून चालू होते अशी प्रायमरी माहिती आहे. ते माहिती फर्दर तपासमध्ये जे आहे ते अजून निष्पन्न करता येईल. हे आता विचारपूस करू ना, त्यांचे चांगले विचारपूस केल्यानंतर आपल्याला कळतील की पुण्यामध्ये त्यांना इतके जे आहे ते का सोपा वाटला. ते आम्ही विचारपूस मध्ये निष्पन्न करू. रक्कम 30 ते 40 हजार डॉलर प्रत्येक दिवशी हे लोक फसवणूक करून घेत होते असा प्रायमरी माहिती आहे. अजून आपण फर्दर तपास करून हे करू.
ते सांगितलं नाही की बिटकॉइनच्या मार्फतीने घ्यायचे काही अकाउंट मध्ये, काहीला अमेझॉनचे व्हाउचर खरेदीसाठी लावायचे, ते आपल्या नावावर करायचे आणि अजून पुढे पाठवत असेल ते. आता हे तर रात्री झाले आणि बरेच लोक आहेत, त्यामुळे आपल्याला जे आहे ते आता बघून, आता हे एकदम प्रायमरी स्टेज मध्ये आहे की FIR दाखल झाले. 5 लोक जे आहे आपण जे प्रायमरी आरोपी होते त्यांना जे आहे ताब्यात घेतलेले आहे आणि अजून 3 पाहिजे असलेले त्यांचे शोध आपण करत आहोत. बाकी जे कर्मचारी, एक सेकंड, जे कर्मचारी म्हणून जे मिळाले आहे त्यांचे विचारपूस चालू आहे. एक बार विचारपूस, ते सांगतो ना की विचारपूस चालू, एक बार विचारपूस झाल्यानंतर त्यांचे किती सहभाग आहे त्याप्रमाणे जे आहे ते आपल्याला पुढच्या जे आहे निर्णय घेण्यात येईल. नाही, आता जे आहे 64 लॅपटॉप आहे, 41 मोबाईल आहे आणि जे आहे 4 राउटर असं आपण जप्त केलेलं आहे. बाकी तपास करत आहे. येस, मोडस सांगितलं ना, कॉल करायचे, त्यांच्यामध्ये भीती घालायचे, ज्यांच्यामध्ये वाटलं की हे आता भीती खाली आले त्यांना जे आहे ते दुसरा लोक अजून जास्त भीतीमध्ये घ्यायचे आणि भीतीमध्ये घेतल्यानंतर त्यांच्याकडून फंड ट्रान्सफर करून घ्यायचे. वेगळे वेगळे मोडस ते आता शोध चालू आहे आपला. हे बॅकग्राऊंड चेकिंग वगैरे सर्व चालू आहे आपल्याकडे. हे 8 लोक जे आहे ना, हे मेन आहे, ते आपण शोध घेत आहोत. ठीक आहे, तेही अजून तपासाचे भाग आहे. अजून आपल्याला ते क्लिअर नाही झालं की कुठून हे डाटा घ्यायचे, ते आता चेक करून, अजून पूर्ण चेकिंग झाले नाहीये. पूर्ण रात्रीपासून आपले लोक कामावर लागलेले आहे. स्टाफ खूप जास्त आहे, त्यामुळे जे आहे ते आपल्याला एक एक करून निष्पन्न करून घ्यावा लागते. ते आपल्याला नंतर शेअर करून एक वेळ त्यांचे पूर्ण डेटाबेस आल्यानंतर हे खरेच बोलत आहे खोटे बोलत आहे तेही तपासावं लागतं ना आपल्याला. ते अजून आपल्याला विचारपूस करून निष्पन्न करायचे आहे. कोण कोण नाही, ते अजून आपल्याला निष्पन्न नाही झालेलं आहे. एक वेळ निष्पन्न झाल्यानंतर आपण नंतर शेअर करू. नाही, हे अजून बरेचसे प्रायमरी स्टेज मध्ये आहे. पहिला काम जे आहे तिथून जे काही जप्त करायचे ते आणि FIR नोंदवून आपल्याला जे आहे ते एक म्हणजे प्रिलिमिनरी स्टेजचे कारवाई सुरू करायचे होता, ते झालेले आहे. आता जे आहे आपल्या तपास मध्ये बाकी गोष्टी आपण निष्पन्न करू. ते अजून आपल्याला विचारपूस करत आहोत. अजूनपर्यंत माहिती नाही मिळाली. माहिती मिळाल्यानंतर शेअर करण्यात. ते यावेळी सांगता येत नाही, असूही शकतात, परंतु ते ज्यापर्यंत माहिती मिळत नाही, कारण पुण्यामध्ये थाउजंड्स ऑफ IT कंपनीज आहे, नेमके कोण काय काम करून राहिलं ते पोलीस जाऊन चेक करत नाही. परंतु जर काही माहिती मिळाली, गोपनीय माहिती किंवा उघड माहिती, तिथे काहीतरी गैरप्रकार चालू आहे तर नक्की त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.